नमस्कार मित्रांनो, यश संपदाच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळेल. मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत बॉक्स आणि कलर बेस पझल. ही मित्रांनो IBPS पॅटर्नची पझल आहे. तर आता सॉल्व करूया आपण. काय म्हणताय मित्रांनो, इथं पहिले आपण पझल वाचू. पझलमध्ये म्हणता मित्रांनो, दुकानात 6 कलर बॉक्स MNOPQ आणि R एकमेकांच्या वर एक रचलेले आहेत आणि प्रत्येक मध्ये वेगवेगळा रंग आहे. एकमेकांच्या वर रचलेले आहे म्हणताय, एक रचलेला आहे. काय रंग? आता इथून पहा, हे इथून मित्रांनो किती बॉक्स सांगितले आपल्याला? 6 बॉक्स सांगितले, बरोबर. मग इथे 6 बॉक्सचा आपण कॉलम तयार करून घेऊ. पहिला बॉक्स, दुसरा बॉक्स, तिसरा बॉक्स, चौथा बॉक्स, हा पाचवा बॉक्स आणि हा 6वा बॉक्स. चला, तर हे मित्रांनो हे सॉल्व करताना कधीही दोन पॉसिबिलिटी घेऊन सॉल्व करायचं. हे झाले 5 आणि हा 6वा बॉक्स. तर मित्रांनो पझलमध्ये काय म्हटलं आहे? काळ्या रंगाचा बॉक्स ओच्या अगदी वर आहे. काय म्हणतात? ओच्या अगदी वर. हा ओच्या अगदीवर कोणता आहे? काळ्या रंगाचा बॉक्स. इथं काळा लिहा. झालं आपलं ओळख. इथपर्यंत झालं मित्रांनो आपलं. आता काय म्हणताय? ज्या बॉक्समध्ये निळा रंग आहे त्या बॉक्सच्या खाली तिसरा बॉक्स आहे ज्यामध्ये काळा रंग आहे. ते काय म्हणतात? ज्या बॉक्समध्ये निळा रंग आहे त्या बॉक्सच्या खाली तिसरा बॉक्स आहे ज्यामध्ये काळा रंग आहे. ते काळ्या रंगाच्या खाली तिसऱ्या नंबरवर कोणता आहे? निळा आहे. मग काळा हा 1, 2 आणि हा 3. हा कोणता इथं? हा निळा आहे. समोर पहा, बॉक्स पी त्या बॉक्सला लागून आहे ज्यात सोनेरी रंग आहे परंतु तळाशी नाही. आता पी बॉक्सच्या खाली किंवा वर कोणता रंग आहे म्हणता? इथं पी बॉक्सच्या वर किंवा खाली म्हणजे जवळ लागलेला म्हणताय तो सोनेरी रंग लिहायचा. सोनेरी रंग, सोनेरी रंग लिहिला आपण. परंतु तळाशी नाही म्हणजे इथं पी नाही, तर आपण इथं पी नाही लिहून ठेवू. तर काय आहे? तळाशी पी नाही आहे. झालं. समोरचं बघू. बॉक्स आर मध्ये पांढरा रंग आहे. आर मध्ये पांढरा रंग आहे. सिल्वर कलर आणि पिंक कलरचे बॉक्स एम बॉक्सला लागून आहे. म्हणजे एम बॉक्स इथं आहे. आता इथं एक सिल्वर किंवा पिंक, इथं सिल्वर किंवा पिंक लिहून ठेव. इथं सिल्वर आणि पिंक आहे. कोणतं आहे? सिल्वर आणि पिंक. फक्त एक बॉक्स ओ आणि बॉक्समध्ये आहे ज्यामध्ये सिल्वर रंग आहे. ओ इथं आहे. ओ आणि सिल्वर रंगामध्ये एक आपण इथे निळा आला. मग इथं येईल कोणतं? येईल सिल्वर रंग. इथं येईल सिल्वर रंग. सिल्वर रंग. क्यू आणि सोनेरी रंग बॉक्समध्ये फक्त दोन बॉक्स आहे. क्यू आणि सोनेरी रंगमध्ये दोन आहे. क्यू आणि सोनेरी रंगमध्ये दोन आहे. एक, दोन. ते कोणतं? सोनेरी लिहा. झालं मित्रांनो, आपण पझल लिहिली. आता आता हे कसे आपण याची सिटिंग करायची ते बघू. आता पहिले बा, आपण हे जे सर्वात मोठं का केलं? सर्वात मोठं इथं आपण जे लिहिलं आहे मॅक्झिमम लिहिलं आपण, हे लिहिलं आहे. तर हे आता पहिले आपण बसू किती बॉक्स आहे इथं? 1, 2, 4, 5. 5 बॉक्स आहे. आपल्याला 6च आहे. आता आपण सिल्वर बॉक्स पहिल्या विचार घेऊ. का घेऊ? सिल्वर पहिल्यावर घेऊ. लिहा मग इथं सिल्वर. एक मिनिट हा. सिल्वर घ्या. सिल्वर झालं. सिल्वरच्या खाली कोणता आहे? काळा. काळा आहे. झालं. काळ्याच्या खाली कोणता आहे? इकडे ओ आहे. बरोबर. ओच्या खाली एक सोडा. इथं निळा आहे. बरोबर. आता इथं पुन्हा सिल्वर आपण 2 वर घेऊ. सिल्वर आपण 2. सिल्वरच्या खाली तर काळा. काळाच्या खाली इथं ओ आहे.
ओच्या खाली एक सोडलं, इकडे निळा आहे. तो कोणता आहे? निळा आहे. चला मित्रांनो, आता हे आपण सॉल्व केलं एवढं. समोरचं सिल्वर, सिल्वर कुठं इथं? हां, आता पहा यम काय म्हणतं इथं? यमच्या खालीवर सिल्वर, एक तर सिल्वर वरती म्हणजे लगेच म्हणजे यमला लागलेला सिल्वर आणि पिंक आहे. आता आपला सिल्वर कमी मिळाला, मग यम कुठं राहील? यम इथं राहील. बरोबर. यम इथं मग पिंक इथं लागलेला आहे. पिंक कुठे येईल? इथं येईल. चला, आता यम दुसऱ्या पॉसिबिलिटी इथे यम येईल. पिंक कुठे येईल? इथं पिंक येईल. चला, हे संपलं आपलं. आता पी आणि आर पांढरा रंग आहे. बरोबर, आर पांढरा रंग आहे. आर पांढरा रंग आहे. समोरचं नंतर क्यू आणि सोनेरी रंग यांच्यामध्ये की दोन बॉक्स आहे. क्यू आणि सोनेरी रंग. आता पहा, समजा इथं कलर कुठं? इथंच खाली आहे. इथे कलर खाली आहे. आणि इथं 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 कलर लिहायचा बाकी आहे. कलर दुसरा चेंज करू आपण. हां, हिरवा घेऊ. हां, ते कलर बाकी आहे आणि इथं कलर बाकी आहे. आता काय म्हणतात, क्यू आणि सोनेरी रंग यामध्ये दोन दोन आहे. समजा आपण क्यू इथं घेतला, सोनेरी रंग क्यू इथं घेतला, सोनेरी रंग कुठे येईल? एक दोन, इथं सोनेरी येत नाही. क्यू इथं घेतला, सोनेरी रंग कुठे येईल? एक दोन, इथं येत नाही. पण क्यू इथं घेतला, सोनेरी रंग कुठे येईल का? नाही येत. पण इथं क्यू घेतला आपण पहिल्या ह्याच्यात, क्यू इथं घेतला पहिल्या ह्याच्यात आपण क्यू जर घेतला, तर सोनेरी रंग कुठे येईल? एक दोन, सोनेरी रंग इथे येते. बघा आलं, सोनेरी इथं आलं. बरोबर. इथे तर पहा, क्यू सोनेरी रंग कुठे येईल? समजा आपण सोनेरी रंग इथं घेतला, एक दोन, क्यू येत नाही. इथं समजा सोनेरी रंग घेतला तर एक दोन, क्यू इथं येतो. मग लिहा इथं सोनेरी, सोनेरी लिहा. सोनेरी रंग आणि क्यू इथं लिहा. झालं आपलं, हे संपलं. तर पी हा सोनेरी रंगच्या लगत आहे. बरोबर. सोनेरी रंग कुठं आहे? इथं आहे. मग लिहा पी इथं लिहा. आणि सोनेरी रंगच्या इथं कुठं? इथं पी लिहा. झालं, लिहिलं. हे संपलं. तर आर पांढरा रंग आहे. लिहा आर कुठं आहे? आर पांढरा रंग आहे. आणि इथं कुठं? आर पांढरा रंग आहे. बरोबर. आता इथं पहा मित्रांनो, इथं म्हटलं होतं, इथं काय म्हटलं होतं मित्रांनो? इथं म्हटलं पी हा खाली नाही, म्हणून हे पॉसिबिलिटी आपली चुकली. चुकली, ही आपली बरोबर आली. आता कोणतं राहिला? क्यू एम ओ एन राहिला. इथं काय येईल मित्रांनो? एन येईल. म्हणजे काय येईल? क्यूचा रंग सिल्वर आहे, एमचा रंग काळा आहे, ओचा रंग पिंक आहे, एनचा सोनेरी आहे, आणि पीचा निळा रंग आहे, आणि आरचा पांढरा रंग आहे. म्हणजे क्यू हा पहिल्याच्यावर आहे, एम दुसऱ्या, ओ तिसऱ्या, एन चौथ्या, पी पाचव्या आणि आर सहाव्या रंगावर आहे. मित्रांनो, आपली ही वाली आपण जी पॉसिबिलिटी लिहिली होती, दोन पॉसिबिलिटी आहेत, ही पॉसिबिलिटी कॅन्सल झाली. ही पॉसिबिलिटी आपली पूर्ण बरोबर आहे. म्हणून उत्तर आपलं कोणतं आहे मित्रांनो? उत्तर आपलं हे वाला बरोबर आहे. कोणतं? जे आपण पहिली आपण जे लिहिली नाही, ही आपलं उत्तर मित्रांनो बरोबर आहे. चला तर मित्रांनो, आजची ही पद्धत इथंच संपली. धन्यवाद.